नमस्कार मित्रांनो, मी दिनेश झाडखंडे माझ्या दिनेश झाडखंडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की शैक्षणिक सत्र सन 2024-25 मध्ये आपले जे काही कंत्राटी शिक्षक होते अमरावती जिल्ह्यातील, त्या कंत्राटी शिक्षकांना आदेश देण्यात आले होते आणि जे काही ते आदेश होते ते आदेश 30/4/2025 रोजी समाप्त होत असल्याने पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे जे पत्र आहे ते पत्र कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक पंचायत समिती भातकुली परिसर जिल्हा परिषद अमरावती यांनी काढलेले आहेत आणि त्यावर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती डॉक्टर अरविंद मोरे साहेब यांची साइन आहेत आणि त्यांनी त्या पत्राद्वारे सांगितलेले आहे की सत्र सन 2024-25 हे दिनांक 30/4/2025 रोजी समाप्त होत असल्याने पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शैक्षणिक सत्र सन 2024-25 हे दिनांक 30/4/2025 रोजी समाप्त होत असल्याने मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत उमेदवारांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी तसे या कार्यालयास कळवावे। आता हे जे अरविंद मोरे साहेब आहे यांचे हे पत्र आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे प्रत्येक बीओंना की आपल्या स्तरावर आपण कंत्राटी पद्धतीने कार्यरत उमेदवारांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की पेसा ही जी भरती आहे, पेसा भरती सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्यामुळे काही कंत्राटी शिक्षकांच्या आदेश करण्यात आलेले होते आणि ते आदेश आता 30/4/2025 रोजी समाप्त झालेले आहे। जे काही कंत्राटी शिक्षक होते त्यांना काही घाबरण्याची गरज नाही, कारण की हे जे केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीची ही जी केस आहे ती पेंडिंग असल्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत प्रत्येक वर्षी दरवर्षी तुम्हाला आदेश हे जे आदेश आहे हे आदेश मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। कारण की जिल्हा परिषद अमरावतींना जे पात्रधारक शिक्षक आहेत जे NCTEच्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे ज्यांच्याजवळ TET CTET त्यानंतर 2022 ज्यांनी टेट दिलेली असेल त्यांना एक प्रकारे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी त्यांना जर तयार करायचे असेल तर अशा प्रकारचे गुणवत्ताधिष्ठित शिक्षक त्यांना आवश्यक आहे। म्हणून पुढच्या वेळेला जुलै महिन्यात किंवा जूनच्या एंडिंगमध्ये आपल्याला हे पुनर्नियुक्तीचे आदेश पुन्हा भेटतील, याची सर्वांना नोंद घ्यावी। धन्यवाद।